नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा असणार आहे. कलाने अद्वैतसाठी पुरणपोळीचा बेत केलेला आहे, कारण अद्वैतने तिला सांगितलेलं असतं की माझ्यासाठी काहीतरी स्पेशल बनव. तर कलाने अद्वैतसाठी पुरणपोळी बनवलेली आहे आणि अद्वैतला खुश केलेला आहे. त्याचबरोबर सरोज पण तिच्या भूतकाळातील काही गोष्टी सांगणार आहे, ज्यामुळं सरोज इतके दिवस अशी का वागत आहे या गोष्टींचा उलगडा होणार आहे. म्हणजे सरोजच्या या वागण्यामागे, चिडचिड करण्यामागे किंवा गरीब लोकांबद्दल तिच्या मनात असलेल्या रागाबद्दल काय आहे नक्की रिझन, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण अचानक सरोज अशी का वागत असते, कारण काहीही गरज नसताना सरोज कलावरती का ओरडत असते, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याहीपेक्षा कलावरती एक मोठी जबाबदारी दिली जाणार आहे आणि ज्या जबाबदारीमुळे कला अडचणीत येऊ शकते किंवा कलाचं चांगलंही होऊ शकतंय. कारण नयनाने खूप मोठा गोंधळ घातला जाणार आणि हे नयना ही चांदेकरांच्या घरी चोरी करणार आहे. तर नक्की काय होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर इकडे अद्वैत सकाळी आलेला असतो आणि त्याच वेळी कला किचनमध्ये असते. संगीता आणि रजनी तिथे येतात आणि म्हणतात, काय गं हे, म्हणजे आज काही आहे का, तू पुरणपोळीचा बेत करतेस? तेव्हा कला म्हणते, नाही काही नाही आहे. मग नक्की कशामुळे हा डिसिजन घेतलेला आहेस तू? कोणता सण आहे का, आम्ही विसरलोय का? हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याच वेळी कला म्हणत असते, नाही तसं काही नाही आहे, चांदेकरसाठी करते. चांदेकरने मला सांगितलेलं की मला काहीतरी स्पेशल हवं आहे म्हणून. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रोहिणी खूप चिडलेली असते आणि ती सरोजच्या रूममध्ये येते. सरोज तिच्या लॅपटॉपवरती काम करत असते. रोहिणी येते आणि म्हणते, सरोज वहिनी, तुला कळत नाही आहे का मी काय बोलते ते? म्हणजे मला कळतच नाही आहे की तुझं नक्की काय चाललेलं आहे, तुझ्या डोक्यात नक्की काय चालू आहे. कारण तू विचार कर ना, कारण एवढं सगळं घडलेलं आहे पण तू एका शब्दाने अद्वैतला बोललेली नाही. मग काय समजायचं आहे नक्की आम्ही तुझं? तेव्हा सरोज म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी रोहिणी, कसं आहे, मी ठरवलेलं आहे की अजिबात चिडचिड करायची नाही. त्याचबरोबर चिडचिड केल्याने त्रास होणार आहे, त्यामुळं चिडचिड करायची नाही आणि सगळ्या गोष्टी शांतपणे हँडल करायच्या आहेत, हे सगळं मी ठरवलेलं आहे. तेव्हा रोहिणी म्हणते, म्हणजे तुला कळतंय का सरोज वहिनी, तू काय बोलतेस ते? तेव्हा रोहिणी म्हणते, रोहिणी असं म्हटल्यावर सरोज म्हणते की हो, मला कळतात सगळ्या गोष्टी, पण कसं आहे माहिती आहे का रोहिणी, तुझ्या लक्षात गोष्टी येत नाही आहेत. तुला कळत नाही आहे की काय घडणार आहे ते, कारण तुला असं वाटत आहे की सगळं जे काय आहे ते तुझ्या म्हणण्याप्रमाणे होणार आहे. इकडे अद्वैत आलेला असतो आणि तो म्हणत असतो की माझं ब्रेकफास्ट. कला म्हणते, हो 2च मिनटात घेऊन आले. कलाच्या डोक्यात वेगळाच प्लॅन असतो आणि कला त्याचबरोबर म्हणते की आता याच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन जायचं आहे. मग कला अद्वैतसाठी ब्रेकफास्ट घेऊन जाणार असते. अद्वैत मात्र जाम खुश असतो, आपल्याला काहीतरी स्पेशल मिळणार आहे, डाएट फूड खाऊन खाऊन कंटाळा आलेला आहे, मला स्पेशल अशी गोष्ट हवी आहे. आणि अद्वैत खुश झालेला असतो, त्याला असं वाटत असतं की आता ब्रेकफास्टला पण काहीतरी स्पेशल असणार, मिसळ वगैरे काहीतरी मिळेल, असं त्याचं म्हणणं सुरू असतं. आणि कला मग त्याच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन येते. त्याच्यामध्ये असतं ते म्हणजे बॉइल्ड एग आणि काकडी. ते समोर घेऊन कला येते आणि अद्वैतला मात्र खूप राग येतो. अद्वैत म्हणतो, काय हा ब्रेकफास्ट आहे माझ्यासाठी? तेव्हा कला म्हणते, का काय झालं? तेव्हा अद्वैत म्हणतो, मी तुला काहीतरी चांगला ब्रेकफास्ट हवा आहे म्हणून मला सांगितलेलं होतं आणि तू हे सगळं मला काय दिलेलं आहे? हे ऐकल्यानंतर कला म्हणते, चांगला म्हणजे यात काय वाईट आहे? तेव्हा अद्वैत म्हणतो की मी तुला काहीतरी सांगितलं होतं काल, तू विसरतेस का? आणि कला आणि अद्वैत यांच्यामध्ये भांडण सुरू होतं. कला मात्र या सगळ्या गोष्टींची मात्र मजा घेत असते. तिला खूप छान वाटत असतं. अद्वैतला त्रास देणं, अद्वैतशी असं रागाने बोलणं, चिडचिड करणं, या गोष्टींचा मात्र तिला आनंद होत असतो आणि कला तेच करत असते. कला म्हणत असते की तू कुठं मला काय सांगितलेलं, कधी सांगितलेलं तू? अद्वैत म्हणत असतो की मी तुला काल नव्हतं का सांगितलं? अद्वैतला खरं तर खूप राग आलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की मला कळतच नाही आहे, तू मुद्दाम करतेस का हे सगळं? तेव्हा कला म्हणत असते की मी काही मुद्दाम केलेलं नाही आहे, तू काहीतरी बोलत असतो. मला काय म्हणायचं माहिती आहे का, तू इतकं बोलत असतोस ना, आजकाल मनातल्या मनात पण बोलायला लागलायस का? त्याच्यामुळं तसं होत असेल तुला, कारण तुझं असं म्हणणं असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो, काल तर अगदी रडलेल्या आवाजात मला सॉरी म्हणत होती, दिलगिरी व्यक्त करत होती, आभार मानत होती, आणि आज काय झालं? तेव्हा म्हणते कला म्हणते की मी कुठं रडलेल्या आवाजात तुला सॉरी म्हणत होते?
तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो, काय चाललंय तुझं, तू आत्ता पण खोटं बोलतेस. तेव्हा कला म्हणते की ती तुझी मनातली इच्छा असेल, त्यामुळे तुला वाटलं असेल की मी रडलेल्या आवाजात तुला सॉरी म्हणते, पण तसं काही झालेलं नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, मला चांगली पक्की खात्री आहे की तू हे सगळं मुद्दाम करतेस. आणि त्याचवेळी तिथं संगीत असते. अद्वैतला मात्र खूप राग आलेला असतो, अद्वैतची चिडचिड होत असते, त्याला स्पेशल असं जेवण हवं होतं आणि कलाने ते काही दिलेलं नसतं. आणि अद्वैतचा राग अगदी अनावर होत चाललेला असतो. तो म्हणत असतो की नाही, मी ऐकणारच नाही आहे. संगीता, रजनी दोघीही किचनमध्ये असतात. त्यांना माहिती असतं कलाने अद्वैतसाठी स्पेशल जेवण बनवलेलं आहे, पण त्या दोघीही काहीच बोलत नाहीत. आणि त्या दोघीही म्हणू लागतात की नक्की यांच्या दोघांचं काय चाललंय ना, ते आपण बघूया. म्हणून त्या दोघीही शांत राहिलेल्या असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतसाठी एवढं छान जेवण कलाने बनवण्याचा बेत जरी आखला असला तरी कलाने हे सगळं असं का केलेलं आहे, हा प्रश्न आईकडे या दोघींनाही पडलेला असतो. त्या दोघीही विचार करत असतात की कला असं का करत आहे. परंतु इकडे अद्वैत मात्र खूप चिडलेला असतो, त्याची चिडचिड चाललेली असते आणि तो उठतो आणि संगीताच्या तिथे येतो आणि संगीताला म्हणतो की तुमची ही जी मुलगी आहे ना, ती प्रत्येक वेळेस मुद्दामच करते का हो हे सगळं असं. कारण तिला कधीच असं वाटत नाही आहे का की मी काहीतरी तिला मागितलं आहे आणि तिने मला द्यावं. बघितलं ना आत्ता पण तिने काय केलेलं आहे. आणि मला एक सांगा की मिसेस खरे, तुम्ही तिला लहान असताना बदाम खायला द्यायचे विसरला होतात का. तेव्हा संगीता म्हणते, काय गं कले, काय चाललंय नक्की, काय सांगितलं होतं तुला जावई बापूंनी. तेव्हा कला म्हणत असते की तू त्याची बाजू घेऊ नकोस. त्यावेळेस इकडे अद्वैत म्हणू लागतो की ती म्हण आहे ना, तसं झालेलं आहे, गरज सरो आणि वैद्य मरो. तेव्हा इकडे कला म्हणते की तू कुठं वैद्य आहेस, तू तर चांदेकर आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की असं झालं आहे की गरज सरो आणि चांदेकर मरो. आता तुझी गरज संपली आहे ना, त्यामुळे आता तुला माझी गरज राहिलेली नाही आहे. इकडे सरोज आणि रोहिणी बोलत असतात. तेव्हा सरोज म्हणते की रोहिणी, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. तुला माहिती आहे का, इथे जसं चांदेकरांचा मोठा बिझनेस आहे तसा माझ्या वडिलांचाही मोठा बिझनेस होता. ते चांगले बिल्डर होते. आणि तुला माहिती आहे का, त्यांचा एक मित्र होता, तो गरीब होता. तो गरीब गरीब म्हणून प्रत्येक वेळेस माझ्या वडिलांकडे यायचा. आणि तो इतकी त्यांची मैत्री घनिष्ठ होती की माझे वडील त्याला लहान मोठी अशी मदत करायचे. पण त्याचं एवढं प्रस्थ वाढलं की त्याने माझ्या वडिलांना अगदी प्रत्येक वेळेस दया दसला चेहरा करून यायचा आणि त्याचबरोबर तो म्हणायचा की माझ्या बाबतीत असं घडलेलं आहे आणि तो अगदी दिनवाण होऊन बोलत राहायचा. तेव्हा माझ्या वडिलांना खूप वाईट वाटायचं. मग माझ्या वडिलांनी प्रत्येक वेळेस त्याला मदत केली आणि त्याने माझ्या वडिलांचा बिझनेस स्वतःच्या नावावर करून घेतला, आमची कंपनी स्वतःच्या नावावर करून घेतली आणि माझ्या वडिलांना बँक करप्ट म्हणून जाहीर केलं. आणि हे सगळं जेव्हा घडलं तेव्हा माझ्या मनात त्यामुळं तर गरिबांबद्दलचा एक राग बसलेला आहे. कारण मला कधीच असं वाटत नव्हतं की असं काहीतरी होऊ शकतं. तेव्हा सरोजचं हे बोलणं ऐकून रोहिणी म्हणते, अगं सरोजनी, मला खरंच माहिती नव्हतं. तेव्हा सरोज म्हणते की कसं आहे माहिती आहे का, ते खरे आपल्या घरात घुसले ते मला माहिती आहे, पण त्यांना कसं ताळ्यावर आणायचं हेही मला चांगलंच माहिती आहे. जर त्यांनी तसा काही प्रयत्न केला तर त्यांची कशी वाट लावायची आहे ते मला चांगलंच माहिती आहे, असा विचार तिने केलेला असतो. त्याचवेळी रोहिणी म्हणत असते, बघितलं ना, ते अद्वैतच्या मागे मागे असतात, देवदेव म्हणून अद्वैतला बोलत असतात, पण ते राहुलच्या कधी मागे आहेत का, बघितलंस ना तू. तेव्हा सरोज म्हणते, हो मला सगळं कळतंय. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अद्वैतची चिडचिड होत असते. अद्वैत म्हणत असतो, मिसेस खरे, मी हिला काहीतरी चांगलं बनवायला सांगितलं होतं आणि हिने माझ्यासाठी असं जेवण बनवलेलं आहे, काय करू सांगा मी, असं म्हणत अद्वैत चिडचिड करत असतो. तेव्हा संगीता म्हणत असते, काय गं कले, तुला सांगितलं होतं ना जावई बापूंनी काहीतरी छान बनव म्हणून, मग हे काय केलेलं आहेस तू. तेव्हा कला म्हणत असते, अगं आई, कुठं सांगितलेलं त्याने काय. आणि मग अद्वैत विचारतो, बरं ठीक आहे, ब्रेकफास्टचं ठीक आहे, रात्रीच्या जेवणात काय बनवणार आहेस. त्यावरती पण कलाचं उत्तर असतं ते म्हणजे की कारल्याची भाजी, शेतातून आणलेली कारली आहेत फ्रेश, त्याची भाजी आणि तोंडली भात. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय, नाव ऐकूनच मला कसं तरी झालेलं आहे, पण काय करणार ना, आता माझ्याकडे ऑप्शनच नाही आहे. हे सगळं अद्वैत बोलत असतो. आणि तेव्हा मात्र कला म्हणत असते की चांदेकर, एवढं पण अति करू नकोस, कारल्याची भाजी खाणं काय इतकं पण वाईट नसतं, असं कला बोलत असते. त्यावेळेस अद्वैत म्हणत असतो, तुला माहिती आहे ना, मला कारल्याची भाजी अजिबात आवडत नाही आणि तरीही तू मुद्दाम प्रत्येक वेळेस कारल्याची भाजी हे बोलत आहेस. तरीही मी तुला सांगितलं होतं ना, मला नाही खायची कारल्याची भाजी. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, त्यात काय वाईट आहे, उलट चांगलं असतं कारल्याची भाजी खाणं, म्हणून मी बनवत आहे ना.
तेव्हा अद्वैत म्हणत असतो, मला माहिती आहे चांगलं असतं, पण मला नाही खायची, मला नाही आवडत कारल्याची भाजी, असं अद्वैतचं म्हणणं असतं. परंतु कला मात्र ऐकायलाच तयार नसते. कला म्हणत असते, अरे मी खूपच छान बनवते, तोंडली भाती छान बनवते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की तू काय बनवतेस त्याच्यापेक्षाही मला नको आहे आत्ता, ते एवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नैना फोनवरती बोलत असते. तिला फोन आलेला असतो आणि तो फोन उचलल्यानंतर नैनाच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या असतात. कारण तिला फोन आलेला असतो तो म्हणजे सौरभचा, आणि सौरभ फोनवरती तिला बोलत असतो. तो तिला म्हणालेला असतो की कसं आहे माहिती आहे का, आपलं ठरलेलं आहे ना, म्हणजे तू अमाऊंट दिलेलीच नाही आहे मला, आज भेटायचं आहे. तेव्हा नैना म्हणते की नाही रे सौरभ, लगेच कसं शक्य होईल, मला वेळ दे ना, मी तुला ती अंगठी दिली आहे ना, माझी डायमंड रिंग दिलेली आहे, लाखभर रुपयांची तरी असेल, त्यामुळं आत्ता थोडं शांत राहा ना. तेव्हा सौरभ म्हणत असतो, पण नाही, काही झालं तरी मला पैसे हवे आहेत, त्या नाही तर वेळ जर निघून गेला तर तुला मात्र अवघड होईल, एवढं लक्षात ठेव, अशी धमकी सौरभने नैनाला दिलेली असते. आणि तिथेच नैनाच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की काजल आणि सोहम दोघंही बाहेर गेलेले असतात. तेव्हा सोहम तिला बोलत असतो. काजल म्हणत असते, मला कळतच नाही आहे आईबाबांचं नक्की काय चाललेलं आहे, आणखी काय काय होणार आहे. तेव्हा सोहम म्हणतो, तुझं तर ठरलं आहे ना, लग्न करायचंच नाही आहे, मग अजून काय करायचं बाकी आहे. तेव्हा काजल म्हणत असते, ते झालं रे, त्याच्या पुढचं मी विचारते. तेव्हा सोहम म्हणतो, म्हणजे अजून काय आहे वेगळं. त्यावेळेस काजल म्हणत असते की मला नाही कळत रे, म्हणजे काय बोलायचं आणि काय नाही ते, कारण काहीही झालं तरीही आत्ता माझ्या डोक्यात फक्त एकच आहे की आई बाबा, आणि मी लग्न करायचं नाही हे ठरवलं, हे तर फिक्सच आहे ना, त्यात काय वेगळं आहे, असं काजलचं म्हणणं असतं. परंतु सोहम मात्र म्हणत असतो की तू लग्न करायचं नाही हे ठरवलं, हे मान्य आहे मला, त्याच्याबद्दल मला काही शंकाही नाही, पण अजून बघ ना, म्हणजे आता मी हा वडापाव खातोय, हा वडा हा नुसता वडा आहे, आणि हा पाव, कसं आहे माणसाला लाईफमध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी हव्या असतात, एक पार्टनर हवा असतो, कारण तो पार्टनर असेल तरच ती व्यक्ती सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकते. पण तू बघ ना, तू असा विचार करतेस. त्यावेळेस ती म्हणते की आहे ना, तू आहे ना माझ्याबरोबर मित्र म्हणून. तेव्हा सोहम म्हणत असतो, अगं मैत्रीच्या पलीकडे पण काहीतरी नातं असतं ना, मग तू तसा विचार कर की. तेव्हा मात्र इकडे सगळ्यांच्या समोर आता ते बोलणं चालू असतं, आणि त्याचवेळी सोहम मात्र तसं बोलल्यानंतर काजल तिथून निघून जाते. काजल निघून गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सोहमचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी लग्नासाठी हिने तयार झालं पाहिजे, परंतु काजल मात्र लग्नासाठी तयारच होत नसते. आणि काजलचं स्पष्ट म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी या लग्नाला तयारच होणार नाही, मला लग्नच करायचं नाही, हे काजलचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत आता रूममध्ये असतो, आणि अद्वैतला बोलवायला कला जाते. कला जेव्हा अद्वैतला बोलवायला जाते तेव्हा अद्वैत म्हणत असतो, काय तर जेवायला तू कारल्याची भाजी केली, मला नाही खायची, मी नाही येणार जेवायला. कला म्हणत असते, चांदेकर काय चाललं नक्की तुझं हे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मी तुला सांगितलं आहे ना, मला नाही जेवायचं म्हणून. तेव्हा कला म्हणते की बस तुझी तू ठरव काय करायचं आहे ते, कारण तुला वाद घालण्याशिवाय दुसरं काहीच येत नाही आहे. आणि इकडे कलाला अद्वैत म्हणतो की तुला असं पण कुठं बनवता येतं चांगलं जेवण, तू तर सुग्रास जेवण सांगितलं होतं ना. कला असं म्हणते, अरे सुग्रासच आहे ते जेवण, चांगली भाजी बनवलेली आहे कारल्याची. आणि अद्वैत चिडचिड करतो आणि म्हणतो, हिच्यासाठी काही मी उपाशी राहायचं का, शेवटी आता जे केलं ते खावं तर लागणारच आहे ना, असं म्हणत अद्वैत जेवायला येतो. आबा म्हणतात, काय झालं रे अद्वैत, एवढी काय चिडचिड करतोय. अद्वैत डोक्याला हात लावून बसलेला असतो. आबांना माहिती असतं की कलाने अद्वैतसाठी काय बेत केलेला आहे. अद्वैतला मात्र राग आलेला असतो. अद्वैत म्हणतो की आबा किती वेळा सांगायचं हिला मी छान जेवण बनव म्हणलेलं, तर हिनं माझ्यासाठी काय बनवलं माहिती आहे, कारल्याची भाजी. आबा म्हणतात, असू दे, कारल्याच्या भाजीमध्ये पण छान काहीतरी असू शकतं ना अद्वैत मात्र म्हणत असतो की आबा आता कारल्याच्या भाजीमध्ये काय छान असणार आहे सांगा बरं मला. तेव्हा आबा म्हणतात की अरे अद्वैत, असा काय विचार करतोयस तू, कारल्याच्या भाजीमध्येही छान काहीतरी असू शकतं. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणत असतो की पण आबा मला कळतच नाही आहे की कारल्याच्या भाजीमध्ये असं काय छान असणार आहे. तेव्हा आबा म्हणतात, अरे असेल रे, कारल्याच्या भाजीमध्ये पण छान काहीतरी असेल आणि ते तुला खायला मिळेल. असं म्हटल्याबरोबर अद्वैत म्हणतो, काय. आबा म्हणतात की हो, मी तुला खरंच सांगत आहे. आणि त्यानंतर आबा अद्वैतला म्हणतात की अरे अद्वैत, नक्की ताटात काय वाढलं ते तर बघ, कारण अद्वैत म्हणतो की कारल्याची भाजी केली आणि कारल्याची भाजी केलेली वाढायला इतका वेळ लागत असतो, असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर आबा म्हणतात, बघ तरी पाण्यात काय आहे तुझ्या. आणि अद्वैत पाहतो तर त्याला धक्का बसतो. अद्वैत म्हणतो, पुरणपोळी तू बनवलीस माझ्यासाठी. तेव्हा कला म्हणते, हो, तुला काहीतरी स्पेशल खायचं होतं ना, आणि तुला स्पेशल हवं आहे
हे मला माहिती होतं, म्हणून बनवले तुझ्यासाठी स्पेशली. अद्वैत म्हणतो, मग सकाळी का असं केलंस? तेव्हा कला मात्र शांतच राहते. कला काहीच बोलत नाही. अद्वैत मात्र म्हणतो की खरंच आबा, खरं सांगू का, ते डाएट फूड खाऊन खाऊन ना मला कंटाळा आलेला, मला बोर झालं होतं आणि त्यामुळं मला काहीतरी स्पेशल हवं होतं आणि माझी अशी इच्छा होती की मला छान असं जेवायला मिळालं पाहिजे आणि फायनली ते जेवायला मला आज मिळत आहे, असं अद्वैतचं म्हणणं असतं. अद्वैत मात्र खुश झालेला असतो. आबा म्हणतात की कसं वाटलं जेवण? आणि कला म्हणते, तू तर म्हणाला होतास ना की मी काही सुगरण वगैरे नाही आहे, मला चांगलं जेवण बनवता येत नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो, हां तू बनवलेस हे? आणि अद्वैत पुन्हा ॲटिट्यूड खायला सुरुवात करतो. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की खरंच आबा, मस्तच वाटत आहे. तेव्हा आबा म्हणत असतात की रजनी, खूप दिवसानंतर श्रीकांत पण आज घरी आहे, त्याला पण जेवायला बोलवून घेऊन ये बरं, असं आबांनी रजनीला सांगितलेलं असतं. आणि रजनी म्हणते की हो आबा. आणि मग आबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना जेवायला बोलवलं जातं आणि अद्वैतनं आणि कलाने अद्वैतसाठी बनवलेला हा स्पेशल मेनू अद्वैतला तर खूप आवडलेला असतो आणि अद्वैत खुश झालेला असतो आणि तो जो स्पेशल मेनू आहे त्याचा आस्वाद घेत असतो. अद्वैतला ही गोष्ट खूप आवडलेली असते, म्हणून तर अद्वैतने जेवायलाही सुरुवात केलेली असते. कला त्याला वाढत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता रजनी त्याचबरोबर संगीता खुश झालेल्या असतात, कारण एवढं छान अशी तयारी कलाने केलेली असते आणि अद्वैतला ते जेवण आवडलेलंही असतं. आबांनी सांगितल्याप्रमाणे बाकी सगळ्यांना आता जेवायला बोलवलं जातं आणि इकडे कलाही खुश असते, कारण अद्वैतला तिने बनवलेलं जेवण हे खूपच आवडलेलं असतं आणि अद्वैत मनापासून जेवत असतो आणि तो खुश झालेला असतो. फायनली खूप छान असं सरप्राईज देत कलाने अद्वैतला खुश केलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सरोज आता हॉलमध्ये आलेली असते आणि ती अद्वैतला म्हणते की अद्वैत, तुझ्या पंजोबांनी जेव्हा चांदेकर ज्वेलर्स सुरू केलं तेव्हाचा हा हार आहे, तर ह्या हाराच्या डिझाईनमध्ये मला चेंजेस करून हवे आहेत. त्याचवेळी तिथे अद्वैत बरोबर कलाही असते आणि लगेचच सरोजचं बोलणं ऐकलं की अद्वैत कलाला सांगतो की आईनं काय सांगितलं लक्षात आहे ना, या हारामध्ये चेंजेस करून हवेत ह्या डिझाईनमध्ये. आणि मग ह्या हाराची किंमत हार्डली 20 ते 30 लाख रुपये असेल असं अद्वैत सांगतो आणि कला मात्र खुश होते, कारण एवढी मोठी जबाबदारी कलावर दिलेली असते. पण खरा ट्विस्ट मालिकेतला इथंच येणार असतो, कारण नयनाला 10 लाख रुपये हवे आहेत आणि त्याशिवाय तो सौरभ शांत राहणार नाही. तर अद्वैतने तो हार कलाच्या हातात बघायला दिलेला आहे. म्हणजे इथे आता अद्वैत, कला आणि त्याचबरोबर सरोज या तिघांमध्ये हे बोलणं चालू आहे. बाकी घरातलेही सर्वजण तिथं आहेत. पण आता इकडे नयनाने ठरवलेलं आहे की हा हार चोरायचा आणि एकदा का हा हार चोरला तर आपलं काम फत्ते होणार आहे. आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी मिळणार आहेत आणि बऱ्याच अडचणी सॉल्व्ह होणार आहेत, असं तिने विचार केलेला आहे. आता नयना हा हार चोरायचा विचार करते, पण कला नयनाचा हा डाव कसा उधळून लावेल हे आपल्याला पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.